जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची बातमी घेऊन आपल्या समोर आलेलो आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कापूस आणि सोयाबीन अनुदान या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आपल्याला महाराष्ट्र शासनाने ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये ई पीक पाहणी करून आपल्या ई पीक पाहणीमध्ये सोयाबीन आणि कापूस हे जे दोन मुख्य पिके ॲड केलेली होती, त्या शेतकऱ्यांना आपलं महाराष्ट्र शासन जे आहे ते अनुदान रक्कम म्हणून 5,000 रुपये हेक्टरी एवढी जी रक्कम आपल्याला उपलब्ध करून देणार होतं। या संबंधित जे फॉर्म आपल्याला कृषी विभागामार्फत मागवण्यात आलेले होते, त्या फॉर्मला आपण आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स आणि फॉर्म इत्यादी डॉक्युमेंट जमा करून दिलेले होते। या संदर्भातील जी दिरंगाई होत होती, जे पैसे वाटपास जो वेळ होत होता, त्या संबंधित आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परत एकदा सांगितलेलं आहे की येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून जी तांत्रिक अडचण होती, ती तांत्रिक अडचण सोडून येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही जी अनुदानाची रक्कम होती ती आपल्याला आपल्या डीबीटी खात्याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। अशी जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आपल्याला उशीर झाला, लेट झाले, पण आता अशी कुठलीही बाब होणार नाही आणि